श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या जीवीआर डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच कशी करायची ते पाहिलेलं आहे आणि ती वेगवेगळ्या शेपमध्ये कशी क्रिएट करायची ते सुद्धा पाहिलेलं आहे. तर तुम्ही बिगिनर्स असाल तर बिगिनर्ससाठी सुरुवातीला कोणकोणत्या गोष्टी लागतात त्यासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. ओके. पहिले तर आपण इथे सुरुवातीला जेव्हा तुम्ही बिगिनर्स असता तेव्हा तुम्हाला आरी वर्क शिकण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात, कोणते बीड लागतात ते आता मी तुम्हाला पहिले सांगते. इथे मी आधी तुम्हाला निडलबद्दल सांगते. ह्या आहेत 2 निडल, ज्या की एक आहे 23 नंबरची म्हणजे 0.45 mm आणि दुसरी जी आहे ती आहे 14 नंबरची म्हणजे 0.5 mm. आता तुम्हाला ह्याच्यामधलं मी डिफरन्स सांगते. ही 14 नंबरची जी निडल आहे ती आपल्याला जेव्हा आपण चेन स्टिच करतो, चेन स्टिच करण्यासाठी आपल्याला जरी थ्रेडचा वापर करायचा असतो. जेव्हा आपण जरी थ्रेडचा वापर करतो तेव्हा आपल्याला ही 14 नंबरची म्हणजे 0.5 mmची निडल आपल्याला लागते आणि त्याच्यानंतर ही आहे 23 नंबरची निडल. ही 23 नंबरची निडल आपल्याला बीड लोड करण्यासाठी लागते. आपण जेव्हा आरी वर्क करताना बीड लोड करतो तेव्हा आपल्याला ही 23 नंबरची निडल लागते आणि ह्या 23 नंबरच्या निडलसाठी मी नायलॉन थ्रेडचा वापर करते. काय मशीन थ्रेड जो पॉलिस्टर मध्ये येतो, मशीन थ्रेड नॉर्मल आपला, काय त्याने वर्क करतात, पण इथे मी नायलॉन थ्रेडने वर्क करते. मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हीसुद्धा नायलॉन थ्रेडचाच वापर करा. 14 नंबरची निडल आपल्याला जरी थ्रेडसाठी आणि 23 नंबरची निडल आपल्याला बीड लोड करण्यासाठी नायलॉन थ्रेडसाठी वापरायची असते. इथे झालं आपले निडल. आता आपलं नेक्स्ट आहे तो आहे जरी थ्रेड. इथे माझ्याकडे हा कॉपर शेडचा जरी थ्रेड आहे जो सिंथेटिक पॉलिस्टर थ्रेडने बनलेला आहे. जरी थ्रेडमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत जे की मी तुम्हाला चेन स्टिच करताना जी आपली पहिली व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला इन डिटेल सर्व सांगितलेलं आहे की जरी थ्रेडमध्ये किती पार्ट असतात. हा जरी थ्रेड आहे, हा जरी थ्रेड सिंथेटिक किंवा पॉलिस्टर थ्रेडने बनलेला आहे आणि दुसरा जो जरी थ्रेड आपण यूज करतो त्याच्यामध्ये मेटॅलिक वायर असते ज्याच्यावरती गोल्डन कलरचं कोटिंग असतं. याच्यामध्ये सुद्धा बरेच शेड अवेलेबल आहेत, बऱ्याच कलरमध्ये तुम्हाला जरी थ्रेड मिळून जातील. मी हा जरी थ्रेड यूज करते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की मी बीड लोड करण्यासाठी नायलॉन थ्रेडचा वापर करते. हा आहे नायलॉन थ्रेड जो की खूप पातळ असतो आणि याच्यामधून बीड इझिली लोड होतात आणि ह्याचं फिनिशिंगसुद्धा खूप छान असतं. एकदम परफेक्ट वेमध्ये याने फिनिशिंग येते आणि आपली फ्रंट साईड जेवढी क्लीन अँड क्लिअर असते तेवढीच आपली बॅक साईडसुद्धा क्लीन अँड क्लिअर येते. इथे मी नायलॉन थ्रेडचा वापर करते. मी तुम्हाला याचा आता थ्रेड दाखवते. तर हा आहे जरी थ्रेड. तुम्हाला याच्या आतमध्ये धागा दिसत असेल जो पॉलिस्टर सिंथेटिकपासून बनलेला आहे. याच्या आतमध्ये आहे धागा आणि त्याच्यावरती कॉपर कलरचं कोटिंग केलेलं आहे आणि जो मी मेटॅलिक वायरचं म्हटलं त्याच्यावरती सुद्धा आतमध्ये मेटॅलिक वायर असते एक आणि त्याच्यावरती सुद्धा कोटिंग केलेलं असतं. आपण जेव्हा जरी थ्रेडचा वापर करतो तेव्हा तो आपल्याला एकदम हलक्या हाताने वापरायचा असतो, कारण जर तुम्ही जोर लावून जर ह्याला पकडलात किंवा जोरात खेचलत तर ह्याच्यावरचं जे कोटिंग आहे ते निघून जातं. त्याच्यामुळे जरी थ्रेड वापरताना आपल्याला हलक्या हाताने वापरायचं आहे. आणि ह्या जरी थ्रेडचा वापर आपण आरी वर्कमध्ये बॉर्डरला चेन स्टिच करण्यासाठी किंवा अजून आपण कोणती डिझाईन जेव्हा क्रिएट करतो त्याच्यामध्ये सुद्धा चेन स्टिच करण्यासाठी आपण ह्याचा वापर करतो. ही सुद्धा चेन स्टिच आपण वेगवेगळ्या शेपमध्ये क्रिएट करू शकतो, जे की मी कालच व्हिडिओ अपलोड केलेली आहे. त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ती तुम्ही नक्की बघा. त्याच्यानंतर हा आहे नायलॉन थ्रेड. नायलॉन थ्रेड मी इथे एकदम तुम्हाला आता याचा थ्रेड दाखवते. तुम्ही हा थ्रेड बघू शकता, एकदम पातळ लेअरचा हा थ्रेड आहे. ह्याच्यामधून एकदम इझिली बीड लोड होतात आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. आता तुम्हाला दिसतही नसेल, मी हातावरती तो थ्रेड धरलेला आहे तो, कारण तो एकदम पातळ अशा लेअरचा आहे. पण जेव्हा मी हा यूज करते आरी वर्क करण्यासाठी, बीड लोड करण्यासाठी, तेव्हा ह्याने खूप सुंदर अशी फिनिशिंग येते. आणि हा धागासुद्धा आपल्याला हलक्या हातानेच वापरायचा असतो, कारण हा धागा खूप पातळ असतो पण एकदम टिकाऊ असतो. पण ह्याच्यावरती तुम्ही प्रेस वगैरे करू शकत नाही.
जसं आपण हा सिंथेटिक पॉलिस्टर धाग्याचा जरी थ्रेड यूज करतो, सो ह्याच्यावरती तुम्ही प्रेस वगैरे करू शकता. पण इथे मी नायलॉन थ्रेड जो वापरते आहे, त्या थ्रेडवरती तुम्ही आयनने प्रेस वगैरे करू शकत नाही, सो मी हा यूज करते. सो आता इथे आपली नेक्स्ट आहे, ही आहे व्हाईट ग्लास मार्किंग पेन्सिल. जेव्हा आपल्याला आरीवर्कमध्ये स्लीव्सचं, फ्रंट नेक, बॅक नेकचं मार्किंग करायचं असतं, तेव्हा आपण तिथे व्हाईट ग्लास मार्किंग पेन्सिलचा वापर करतो. किंवा तुम्हाला जर ब्लाऊजवरती, फ्रंट बॅक नेकवरती किंवा स्लीव्सवरती जेव्हा आपल्याला डिझाईन क्रिएट करायची असते, तेव्हासुद्धा आपण या व्हाईट मार्किंग पेन्सिलचा वापर करतो. ही छान पेन्सिल आहे, हिने छान सुंदर अशी डिझाईन आपण इझिली क्रिएट करू शकतो आणि ह्याचे जे डाग असतात ते सुद्धा इझिली रिमूव्ह होतात. सो ह्या पेन्सिलचा जर तुम्ही वापर करत असाल तर ह्याचे डाग रिमूव्ह कसे करायचे ते सांगते. आता तुम्ही याने मार्किंग वगैरे केली, डिझाईन काढली, डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तिथे व्हाईट पेन्सिलचे डाग दिसतात, तेव्हा ते आपल्याला रिमूव्ह करण्यासाठी आधी आपल्याला कॉटन घ्यायचा आहे, कापूस. त्याच्यानंतर आपल्याला आपला नॉर्मल जो पाणी असतो त्याच्यामध्ये आपल्याला तो डिप करायचा आहे आणि डिप करून झाल्यानंतर हलक्या हाताने आपले जे पेन्सिलचे डाग आहेत ते पुसायचे आहेत. त्याने इझिली ह्या पेन्सिलचे डाग रिमूव्ह होतात. सो त्याच्यामुळे इथे मी मार्किंग वगैरे करण्यासाठी किंवा डिझाईन करण्यासाठी ह्याच पेन्सिलचा वापर करते. सो आता नेक्स्ट आहे आपला कटर. सो आपण जेव्हा थ्रेडचा वापर करतो, नायलॉन थ्रेड किंवा एम्ब्रॉयडरी थ्रेड असो किंवा जरी वगैरे थ्रेड असो, सो आपल्याला हा मस्ट आहे, हा आपल्याला आपल्या किटमध्ये हवाच, कारण ह्याने आपल्याला थ्रेड वगैरे असो ते कट करायचे असतात म्हणून. सो आता इथे मी तुम्हाला बीड सांगते. सो सुरुवातीला कोणते बीड यूज करायचे ते सांगते. सो आता आपलं जे नेक्स्ट आहे बीड ते आहेत शुगर बीड. सो हे आहेत शुगर बीड, ज्याचं पॉईंट खूप छोटा असतो आणि जेव्हा तुम्ही बिगिनर्स असता तेव्हा तुमच्या किटमध्ये शुगर बीड असतातच, कारण स्टार्टिंगला आपण शुगर बीडच लोड करतो. शुगर बीड कसे लोड करायचे ते आपण पाहतो. सो हे आहेत शुगर बीड. शुगर बीडमध्ये सुद्धा कॉपर शेड अवेलेबल आहे, माझ्याकडे गोल्डन आहे, कॉपर शेडसुद्धा अवेलेबल आहे ह्याच्यात. सो आपली नेक्स्ट बीड आहे ते आहेत गोल्डन बीड. सो हे आहे 3 mm गोल्डन बीड. सो हे सुद्धा तुम्हाला जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला आरीवर्क करता तेव्हा तुम्हाला हे लागतात, तेव्हा आपण गोल्डन बीडसुद्धा लोड करण्यासाठी शिकतो. सो त्यासाठी इथे मी गोल्डन बीड घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती आहे ड्रॉप शेप बीड. ह्याला वेट बीडसुद्धा म्हणतात, कारण हे गव्हासारखे सुद्धा दिसतात आणि याला ड्रॉप शेप बीडसुद्धा म्हणतात, कारण ह्यांचा शेप ड्रॉप शेप म्हणजे थेंबसारखा सुद्धा असतो. सो हे आहे ड्रॉप शेप बीड. सो जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला शिकता तेव्हा तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा लोड करण्यासाठी शिकायचं असतं, कारण हे प्रत्येक बीड आहेत ते वेगवेगळ्या साईजचे आणि वेगवेगळ्या शेपचे असतात. त्याच्यामुळे प्रत्येक शेपचे बीड आपल्याला स्टार्टिंगला लोड करण्यासाठी शिकायचं असतं. सो हे आहेत ड्रॉप शेप बीड. सो राईस बीडसुद्धा मी आता तुम्हाला दाखवते. हे झाले ड्रॉप शेप बीड, आता मी तुम्हाला राईस बीड दाखवते. हे आहेत राईस बीड. सो हे आपले जो भात असतो त्याच्या आकारासारखा हा दिसतो, म्हणून ह्याला आपण राईस बीड म्हणतो. सो सुरुवातीला जेव्हा तुम्ही वर्क करण्यासाठी बिगिनर्स असता तेव्हा तुम्हाला ड्रॉप शेपसोबत राईस बीडसुद्धा लागतात, कारण ह्यातूनसुद्धा तुम्हाला हे बीड लोड कसे करायचे हे शिकायचं असतं त्यासाठी. सो इथे मी राईस बीडसुद्धा घेतलेले आहेत. त्याच्यानंतर जे आपले आहेत ते आहेत गोल्डन कट पाईप बीड. सो इथे माझ्याकडे गोल्डन कट पाईप बीड आहेत. सो गोल्डन कट पाईप बीड आणि ह्याच्यामध्ये सिल्वर कट पाईप बीडसुद्धा येतात. ह्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या आणि छोट्या साईजमध्ये बीड अवेलेबल आहेत आणि कलर पण ह्याच्यामध्ये भरपूर अवेलेबल आहेत. सो सुरुवातीला तुम्ही गोल्डन आणि सिल्वर हे 2 शेडचे कट पाईप बीड यूज करा, कारण हे सुद्धा आपल्याला सुरुवातीला लोड करण्यासाठी शिकायचं असतं. त्यासाठी प्रत्येक बीड हा वेगवेगळ्या शेपचा आणि वेगवेगळ्या मेजरमेंटचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक बीड हा लोड करण्यासाठी आधी शिकायचं असतं. सो त्याच्यानंतर इथे नेक्स्ट आहेत आपले सिक्वेन्स, ज्यांना आपण टिकली म्हणतो, चमकीची टिकली. सो हे आहेत सिक्वेन्स. सो ह्याचा कलर नॉर्मल असा कॉपर शेडमध्ये आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर शेड अवेलेबल आहेत.
कारण ह्या सिक्वेन्समध्ये सुद्धा एकूण आपल्याला 3 टाईप शिकायचे असतात. 3 टाईपमध्ये आपल्याला सिक्वेन्स लोड कसे करायचे ते शिकायचे असतात. खरं तर सिक्वेन्स लोड करण्यासाठी भरपूर टाईप आहेत, पण 3 मेन टाईप कोणते असतात ते मी तुम्हाला सांगेन. आणि ह्याच्यावरती आपल्याला जर सिक्वेन्स घेऊन जर बीडने बुट्टा वर्क करायचा असेल तर तो करण्यासाठी सुद्धा आपल्याला सिक्वेन्सचा वापर होतो. सो तो सिक्वेन्सचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेनच. सो हे आहेत सिक्वेन्स. आता आपली नेक्स्ट जी आहे ती आहे जरदोसी. तर ही आहे साथी जरदोसी. सो स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही आरीवर्क शिकत असता तेव्हा तुम्हाला साथी जरदोसीचा वापर करायचा असतो. त्याच्यामध्ये सिल्वर शेडसुद्धा अवेलेबल आहे. तर याच्यामध्येच माझ्याकडे ही आहे नक्षी जरदोसी. इथे दिसत असेल की ती नॉर्मल गोल्डन अँड सिल्वर अशा शेडमध्ये आहे. सो ही आहे नक्षी जरदोसी. आणि तिसरी असते ती म्हणजे कोरा जरदोसी. आता कोरा जरदोसी माझ्याकडे दाखवण्यासाठी नाही आहे, पण ह्या 3 प्रकारची जरदोसी असते. सो या 3 प्रकारची जरदोसी असते. सो ही आहे साथी जरदोसी, ही आहे नक्षी जरदोसी आणि तिसरी म्हणजे कोरा जरदोसी. पण जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला बिगिनर्स असता तेव्हा तुम्हाला आरीवर्क शिकण्यासाठी किंवा जरदोसीचा वापर करण्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगला साथी जरदोसीचा वापर करायचा असतो. सो याच्यामध्ये गोल्डन आणि सिल्वर हे 2 शेड येतात. सो तुम्ही सिल्वरसुद्धा यूज करू शकता. साथी जरदोसीमध्ये माझ्याकडे ही सिल्वरसुद्धा अवेलेबल आहे. सो ही आहे सिल्वर शेडमधली जरदोसी. ही पण साथी जरदोसीच आहे. सो ही आणि ही ह्या दोन्हीही सेम आहेत, फक्त ह्याच्यामध्ये कलर वेगळा आहे. ही आहे गोल्डन आणि ही आहे सिल्वर, पण आहेत दोन्ही सेम साथी जरदोसी. त्याच्यानंतर इथे आपले नेक्स्ट आहेत ते म्हणजे बीड. सो हे आहेत ड्रॉप शेप बीड. याच्यामध्ये आय शेप आणि राऊंड शेपसुद्धा अवेलेबल असतो. सो हे आहेत ड्रॉप शेप बीड. सो स्टार्टिंगला तुम्हाला ड्रॉप शेप बीड, राऊंड शेप बीड आणि आय शेप बीड. आय शेप बीडचा एवढा आपण स्टार्टिंगला वापर नाही करत, पण तुम्ही बिगिनर्स असता तेव्हा तुम्हाला सुरुवातीला ड्रॉप शेप बीड आणि राऊंड शेप बीडचा वापर करायचा असतो. सो तुम्ही ड्रॉप शेप बीड आणि राऊंड शेप बीडचे बीड तुमच्या किटमध्ये बाय करा. ठीक आहे. सो हे आहेत गोल्डन कलरचे बीड आणि सिल्वर. गोल्डन आणि सिल्वर तुम्ही पहिले शेड घ्या शिकण्यासाठी, आणि राऊंड शेपमध्ये सुद्धा तुम्हाला जो आवडेल तो बीड तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट आपला आहे ते आहेत कुंदन. सो हे आहेत कुंदन. याच्यामध्ये बरेच शेप अवेलेबल आहेत. सो हा आहे राऊंड शेप. त्याच्यानंतर हा एक शेप आहे. आता या शेपचं नाव काय मला माहीत नाही आहे, पण हा एक शेप आहे. त्याच्यानंतर इथे ड्रॉप शेपसुद्धा आहे. त्याच्यानंतर इथे डायमंड शेपसुद्धा आहे. सो असे बरेच कुंदन इथे अवेलेबल आहेत. सो स्टार्टिंगला तुम्हाला कुंदनसुद्धा लागतात, कारण ह्याच्याभोवती आपल्याला वर्क करायचं असतं, बुट्टा वर्क वगैरे, किंवा ह्याच्याभोवती शुगर बीडने तुम्ही कसं बीड लोड करू शकता ते वगैरे शिकण्यासाठी आपल्याला याचा वापर होतो. त्याच्यानंतर हा आहे एम्ब्रॉयडरी थ्रेड. सो माझ्याकडे हा पर्पल शेडचा एम्ब्रॉयडरी थ्रेड सध्या अवेलेबल आहे. सो बिगिनर्ससाठी तुमच्या किटमध्ये हा एम्ब्रॉयडरी थ्रेडसुद्धा हवा. हा एम्ब्रॉयडरी थ्रेड आपल्याला आपली जी आरीवर्कची नीडल असते त्यातून आपल्याला पायपिंग वगैरे कशी करायची, किंवा आपण मिरर जेव्हा लावतो त्या मिररला एम्ब्रॉयडरी वर्क कसं करायचं, त्याच्या साईडने एम्ब्रॉयडरी वर्क कसं करायचं ते शिकण्यासाठी आपल्याला इथे या एम्ब्रॉयडरी सिल्क थ्रेडचा वापर होतो. सो हा आहे एम्ब्रॉयडरी सिल्क थ्रेड. सो माझ्याकडे पर्पल अँड ब्लॅक शेडमध्ये अवेलेबल आहे. एम्ब्रॉयडरी थ्रेडसुद्धा तुमच्या किटमध्ये हवा. त्याच्यानंतर ही आहे स्टोन चेन. सो स्टोन चेन आपल्याला का लागते, तर आपण ब्लाऊजवरती वर्क करतो किंवा डिझाईनमध्ये आपण जेव्हा वर्क करतो तेव्हा आपल्याला ही स्टिच कशी करायची ते शिकण्यासाठी लागतं. म्हणजे आपण ही ग्ल्यूने चिटकवूसुद्धा शकतो, पण ग्ल्यूने चिटकवल्यानंतर काय होतं, ह्याची जी चमक दिसते आपल्याला ती नंतर काही टाईमने डल पडत जाते जर तुम्ही ह्याच्यावरती ग्ल्यू लावलं तर. सो ग्ल्यू न लावता हिला आपल्या ब्लाऊजवरती डिझाईनवरती फिक्स कशी करायची
ते शिकण्यासाठी आपल्याला स्टोन चेनचा वापर होतो, कारण हिला आपण निडलने सुद्धा स्टिच करून आपल्या फॅब्रिकवरती छान ह्याने डिझाईन करू शकतो. सो त्यासाठी इथे आपल्याला स्टोन चेन लागते. याच्यामध्ये माझ्याकडे पर्ल स्टोन चेनसुद्धा आहे. सो याच्यामध्ये पर्ल अँड स्टोनची पण एक एकत्र चेन येते. सो तीसुद्धा तुम्ही यूज करू शकता. सो ही आहे पर्ल स्टोन चेन, जी आपल्याला न चिटकवता कशी स्टिच करायची हे शिकण्यासाठी असतं. सो आपल्याला हे बीड वगैरे लावण्यासाठी आपण फॅब्रिक ग्ल्यूचा वापर करतो. जर तुम्ही B7000 वापरत असाल तर तुम्ही वापरू नका, कारण B7000 जर तुम्ही बीडसाठी वगैरे वापरलं तर त्याची जी खालची कोटिंग असते ती B1000 मुळे निघून जाते आणि त्याची जी शाईन असते तीसुद्धा मग कालांतराने डल होत जाते आणि मग ते आपल्या ब्लाऊजवरती छान दिसत नाही. त्याच्यामुळे तुम्ही फॅब्रिक ग्ल्यूचा वापर करा, कारण फॅब्रिक ग्ल्यू आपल्या फॅब्रिकवरती मिक्स होऊन जातो, त्याचे डाग वगैरे अजिबातच दिसत नाही. तसं B7000चं प्रॉब्लेम होतं की त्याचे डाग आपल्या फॅब्रिकवरती दिसतात. जर तुम्ही तो B7000 वापरत असताना तुमच्याकडून जर चुकून दुसरीकडे कुठे सांडलं तर मग त्याचा डाग काढता येत नाही. तर फॅब्रिक ग्ल्यूचा वापर करा, हेच मी तुम्हाला सजेस्ट करेन. तर हा आहे फॅब्रिक ग्ल्यू, ज्याचा वापर आपण बीड वगैरे चिटकवण्यासाठी करतो. सो तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्हीसुद्धा ह्याचाच वापर करा. हा आहे चिमटा. आपल्याला जेव्हा बीड चिटकवायचे असतात तेव्हा ते हाताने लावताना खूप आपल्याला इरिटेट होतं आणि ते पटापट असे बसतसुद्धा नाही. सो त्यासाठी हा आहे चिमटा, बीड उचलून असं लावण्यासाठी, म्हणजे ते परफेक्ट त्याच्यावरती चिटकवण्यासाठी. सो याने परफेक्ट असे ते चिकटतात सुद्धा. मी तुम्हाला मगाशी जे गोल्डन कट पाईप बीड दाखवले त्याच्यामध्ये माझ्याकडे हे सिल्वर कट पाईप बीडसुद्धा आहेत. सो स्टार्टिंगला तुम्ही गोल्डन अँड सिल्वर हे दोन्ही कट पाईप बीडचा वापर करा. त्यानंतर इथे आहेत हे व्हाईट पर्ल बीड. सो माझ्याकडे व्हाईट पर्ल बीडमध्ये हे जरा मोठ्या साईजचे बीड अवेलेबल आहेत, पण या व्हाईट पर्ल बीडमध्ये सुद्धा स्मॉल साईज अवेलेबल आहे, मीडियम साईज अवेलेबल आहे. सो तुम्ही व्हाईट पर्ल बीडसुद्धा तुमच्या किटमध्ये ठेवून घ्या. ओके, सो जर तुम्ही बिगिनर्स असाल तर तुमच्या किटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी अवेलेबल हव्यात किंवा कोणत्या गोष्टी लागतात बिगिनर्ससाठी बीड्स वगैरे, ते इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मी ऑलरेडी ह्याच्या रिलेट व्हिडिओ अपलोड केलेली आहे. त्याच्यामध्ये इन डिटेल मी सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, दाखवलेल्या आहेत की बिगिनर्ससाठी कोणत्या कोणत्या वस्तू वापरल्या जातात. सो तुम्हाला जर ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी आधीच एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे, ती इन डिटेल मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे की बिगिनरसाठी काय काय वापरलं जातं, कोणत्या कोणत्या गोष्टी किटमध्ये असतात. सो त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तीसुद्धा तुम्ही नक्की बघा. सो इथे आता मी तुम्हाला हे सर्व सांगितलेलं आहे. सो आता हे आपल्याला शिकायचं आहे. सो हे बीड लोड कसे करायचे डिस्टन्स न ठेवता. सो ही व्हिडिओ ह्याचा जो सेकंड पार्ट आहे तो मी उद्या अपलोड करेन, आणि ही खूप मोठी व्हिडिओ होऊन जाईल. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला इतकंच सांगितलेलं आहे. सो तुमच्याकडे ह्या गोष्टी अवेलेबल नसतील तर तुम्ही लोकल मार्केटमध्ये जाऊन घेऊ शकता, तिथे ह्या गोष्टी इझिली अवेलेबल होतात. सो उद्याच्या आपल्या सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला हे जे बीड आहेत ते आपले निडलने कसे लोड करायचे ते उद्या मी तुम्हाला सांगेन. सो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. सो मग आजपुरतं एवढंच, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.